मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नवी मुंबईतील विमानतळाची पाहणी करतायत। विमानतळाचा रनवे पूर्णपणे तयार झालेला आहे अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। विमानतळाचं काम वेगाने सुरू आहे असं देखील मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे। नवी मुंबई विमानतळ ग्रीन एअरपोर्ट असणार आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। विमानतळावरील वाहनं इलेक्ट्रिक असणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील विमानतळाची पाहणी केलेली आहे। आज आम्ही टार्गेट यांना दिलेला आहे, कारण आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ घ्यायची आहे। त्यामुळे आम्ही 30 सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं ॲम्बिशियस आहे, पण हे आम्ही आता या ठिकाणी अडाणी कंपनीचे जे सगळे लोक आहेत आणि आपल्या न्यू मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीचे जे लोक आहेत आणि आमचे सिडकोचे लोक अशा तिघांनाही सांगितलेलं आहे। आता 13-14 हजार कामगार या ठिकाणी काम करतायत रोज। त्याची संख्या वाटली तर दीडपट दुप्पट करा। 30 सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास प्रधानमंत्री महोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळी आपल्याला याचं उद्घाटन करता आलं पाहिजे। प्रत्यक्ष रनवे पासून तर टर्मिनल बिल्डिंग पर्यंत सगळ्या प्रकारची त्याची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे याची माहिती ही आज आम्ही घेतलेली आहे। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पूर्ण हा एअरपोर्ट होईल त्यावेळी 2 रनवे या क्षमतेनं या ठिकाणी 9 कोटी पॅसेंजर करता हा एअरपोर्ट सुसज्जित होणार आहे। म्हणजे मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टपेक्षा बराच मोठा अशा प्रकारचा एअरपोर्ट होणार आहे।